मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी दिल्ली ते मुंबई सुरू असलेल्या चर्चा आता थंडावल्या आहेत। मनसेने भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही प्रस्ताव फेटाळलेत अशी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे। मनसेने लोकसभा निवडणूक महायुतीतल्या एखाद्या पक्षाच्या चिन्हावर लढावी हा प्रस्ताव मनसेने अमान्य केलाय। तसंच मनसेने लोकसभा जागा न लढवता त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेत जागा दिल्या जातील हा प्रस्ताव देखील मनसेने फेटाळल्याची माहिती आहे। महायुतीत सहभागाबाबत राज ठाकरेंनी दिल्लीवारी देखील केली, तिथे त्यांची अमित शहांची भेटही झाली। त्यानंतर राज्यात मनसेला भाजप सेनेने सोबत घेण्यासंदर्भात सर्व बाबींची चर्चा झाली। या संदर्भात प्राथमिक पातळीवर भाजप शिवसेना मनसे नेत्यांपासून वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। मात्र वाटाघाटी संदर्भात सविस्तर चर्चा करत असताना एकमेकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं युतीची बोलणी थांबल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर मनसेने महायुतीत जाण्याच्या चर्चा नेमक्या का थंडावल्यात, काय कारण आहेत यामागची? तर मनसेने भाजप किंवा शिवसेनेच्या चिन्हावर लढावं हा प्रस्ताव मनसेसमोर ठेवण्यात आला होता, ज्याला मनसेने नकार दिला। मनसे स्वतःच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे। यानंतर राज ठाकरे, फडणवीस आणि शिंदेमध्ये भेटीगाठी झाल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यानंतर अमित शहांची भेट घेतली आहे। दिल्लीतनं मनसेला स्वतःच्या चिन्हावर लढण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला। दिल्लीतल्या ग्रीन सिग्नल नंतर पुन्हा एकदा राज ठाकरे, फडणवीस, शिंदे ही बैठक झाली। मनसेने दोन्ही पक्षांकडे 3 जागांची मागणी केली। चर्चेअंती मनसे 2 जागांपर्यंत आली। एका जागेवर दोघांकडूनही ग्रीन सिग्नल पाहायला मिळाला, पण मनसेने आपल्याच चिन्हावर लढावं ही अट भाजप सेनेने पुन्हा टाकली। मनसेने महायुतीतल्याच चिन्हावर लढावं ही खास करून शिंदेंची अट होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही चर्चा जी आहे ती थांबल्याचं चित्र पाहायला मिळते। अल्पेश करकरे आपल्याला अधिकची माहिती देतील। अल्पेश, चौथा भिडू महायुतीत येणार अशी चर्चा रंगलेली असतानाच आता या सगळ्या अटींमुळे कुठेतरी हे समीकरण जुळणार नाही असं वाटतंय का? वेटिंग गेम खेळतायत राज ठाकरे? अल्पेश, नक्कीच हा सगळा वेटिंग गेम सध्या सुरू आहे। आपण पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून मनसे महायुतीमध्ये येणार या घडामोडींना वेग आला होता। त्या संदर्भातल्या बैठका देखील, चर्चा देखील सुरू होत्या। मात्र या बैठका आणि चर्चा ह्या अचानक आता थांबलेल्या आहेत। गेल्या काही महिन्यांपासून ज्या चर्चा झालेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर मनसेला भाजप आणि शिवसेनेने 3 प्रस्ताव दिले होते। त्यामधला प्रामुख्याने 2 प्रस्ताव होते की तुम्ही कोणतेही निवडणूक लढवू नका, आम्ही तुम्हाला विधान परिषद किंवा लोकसभेची जागा देऊ असं मनसेला सांगण्यात आलं होतं। ही एक प्रामुख्याने अट होती। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मनसेने 3 जागांची मागणी केली होती। त्यावर भाजप आणि शिवसेनेने अखेर त्यांना 1 जागा देण्याचे आश्वासन दिलं। मात्र जी जागा देऊ त्या जागेवर देखील शिवसेना किंवा भाजपच्या चिन्हावर लढा असं भाजप आणि शिवसेनेकडून सांगण्यात आलं। मात्र या दोन्ही ज्या अटी होत्या त्या मनसेने आतापर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेटाळलेल्या आहेत आणि त्यामुळेच आतापर्यंत जी चर्चा सकारात्मक सुरू होती की तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांचा लोकसभेला प्रचार करेल, तसंच संगनमताने आपण एकमेकांना प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मदत करू असं त्यांची चर्चा सुरू होती। मात्र मनसेच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांच्या ज्या अटी आहेत त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत। त्यामुळेच कुठेतरी ही महायुतीची जी चर्चा होती ती सध्या तरी थांबलेली आहे। मात्र आपण पाहिलं तर ही चर्चा मनसे अध्यक्ष राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि जे केंद्रातले भाजपचे नेते आहेत त्यांच्याशी एकमेकांचा कॉन्टॅक्ट आतापर्यंत या संदर्भात सुरूच आहे अशी माहिती भाजप व शिवसेना नेते देत आहेत। मात्र मनसे नेत्यांनी या युती संदर्भात बोलण्यासाठी मौन बाळगलेला आहे। जो काही निर्णय युती संदर्भात मनसे घेईल त्यावर राज ठाकरे हेच बोलतील असं मनसे नेत्यांकडून सांगण्यात येतंय। आता आपण पाहिलं तर आता सध्या या चर्चा थांबल्या असल्या तरी अद्याप अंतर्गत चर्चा सुरू आहेत। मनसेने 1 जागा लढवण्यासाठी आग्रही आहे। तर त्यामुळे आता या एकमेकांची यामध्ये एक सुवर्ण मध्य मार्ग काढण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकमेकांना चर्चा करून मार्ग काढत आहेत। त्यामुळे आता एकंदरीत या 1-2 दिवसांमध्ये या चर्चांना पुन्हा वेग येणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच या युती संदर्भातला जो महत्त्वाचा निर्णय आहे, युती होणार की नाही याचं उत्तर स्पष्ट होणार आहे। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 9 तारखेला गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे एक सभा आहे आणि त्या सभेपूर्वीच हा म्हणजे
9 तारखेला कदाचित आपल्याला हे चित्र स्पष्ट होऊ शकतं. जसं तू सांगतोयस की अजूनही वाटाघाटी पडद्या मागून सुरू आहेत, थेट सुरू नसल्या तरी अपेक्षा करूया येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद अल्पेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.